हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. जेव्हा खूप भूक लागते आणि बनवण्यासाठी जास्त वेळ नसतो तेव्हा मी नेहमीच बनवतो अंडा करी. ही रेसिपी एकदम क्विकली बनते, इझिली बनते आणि तरीसुद्धा तेवढी सुपर डिलिशियस असते. ह्या एग करीमधली जी करी आहे ना, ती एकदम सिल्की स्मूथ असते. त्याच्यामध्ये उकडलेली अंडी टाकायची, बस झाली डिश रेडी. सो ही सोपी आणि सुपर डिलिशियस अंडा करी कशी बनवायची ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि 2 मीडियम साईजचे चांगले लाल टोमॅटो घ्यायचे. कांद्यांना असं हाफ कट करून त्यांच्या अशा उभ्या स्लाइसेस कट करायच्यात. तुमच्याकडे जर स्लायसर असेल तर कांदे स्लाइस करून घेतले तरी चालतील. कांदे असे स्लाइस केल्याने ते चांगले कॅरमलाइज्ड होतात आणि डार्क ब्राऊन होतात. प्रोसेस अजूनही सोपी करायची असेल तर चॉपर वापरून तुम्ही कांदे चॉपही करू शकता. सगळे कांदे चॉप करून झाले की त्यांना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून बाजूला ठेवून द्यायचं. आता टोमॅटोला असा उभा कट मारून प्रत्येक हाफ पार्टला 2 ते 3 कट मारायचे. नंतर त्यांना असं डाईस कट करायचं. जाड जाड डाईस कट केले तरी चालतील. सगळे टोमॅटो असे कट करून झाले की त्यांना सुद्धा दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं. आता करी बनवण्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. ह्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे. तेल चांगलं तापलं की त्यात 1 टीस्पून जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुललं की त्यात आपण स्लाइस कट केलेले कांदे ॲड करायचे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे. तुम्हाला जर करीला मस्त फ्लेवर आणायचा असेल ना तर कांदे चांगले पेशंटली परतून घ्या. इथे ना कांदे चांगले कॅरमलाइज्ड होण्यासाठी एक आयडिया सांगतो. पॅनमध्ये ना थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि फटाफट स्टर करायचं. गरम पाणी ॲड केल्याने काय होतं, 1 ते 2 मिनिटातच कांदे डार्क ब्राऊन होतात. हे बघा तुम्ही, कांदे किती भारी कॅरमलाइज झालेत. एकदा का कांदे असे चांगले परतले की बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे. सुरुवातीला 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आल्याचे पीसेस, 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीरीचे दांडे आणि आपण डाईस कट केलेले टोमॅटो ॲड करून वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स फटाफट स्टर करून चांगले मिक्स करून घ्यायचे. गॅस हाय फ्लेमवर ठेवून स्टर करत टोमॅटो गळेपर्यंत शिजवायचे. साधारणतः 4 ते 5 मिनिटात टोमॅटो गळायला सुरुवात होते. हे बघा, हे असे टोमॅटो असे छान शिजले की ह्या स्टेजला पॅनमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि हलकंसं स्टर करून मिक्स करून घ्यायचं. ह्या स्टेजला गॅस लो करून पॅनवर झाकण ठेवून द्यायचं. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे. 10-15 मिनिटांनी झाकण काढून चेक करायचं. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले शिजलेत. हे बघा, हे असे. आता गॅस बंद करायचा आणि सगळे इन्ग्रेडियंट्स थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. सगळे इन्ग्रेडियंट्स थंड झाले की त्यांना मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायचं. पाहिजे तर ग्राइंड करताना थोडंसं पाणी ॲड करा आणि त्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची. ही बघा, ही अशी. आता एक कढई गॅसवर घेऊन त्यात 1 टेबलस्पून साजूक तूप टाकायचं. त्याचबरोबर 1 टेबलस्पून तेल ॲड करायचं. तेल आणि तूप चांगलं गरम झालं की त्यात 2 तमालपत्र ॲड करायची. त्याचबरोबर 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी, 1 मोठी वेलची आणि थोडंसं जिरं ॲड करून स्टर करत सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे. खडे मसाले नसतील तरी चालेल, ही प्रोसेस स्किप करू शकता, पण शेवटी 1 चमचा गरम मसाला जास्त टाका. खडे मसाले असतील ना तर ते टाका, फ्लेवर खूप छान येतो. मसाले परतले की आपण वाटलेलं वाटण कढईमध्ये ॲड करायचं. स्टर करत हे वाटण आणि खडे मसाले एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स झाल्या की काही पावडर मसाले आता आपल्याला ॲड करायचे. सुरुवातीला अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर ॲड करून हे सगळे मसाले स्टर करत वाटणाबरोबर चांगले मिक्स करायचे. गॅस आता मीडियम फ्लेमवर ठेवून स्टर करत हे सगळे इन्ग्रेडियंट्स त्यांना तेल सुटेपर्यंत परतायचे. साधारणतः ह्या प्रोसेसला 4 ते 5 मिनिटं लागतात. 4-5 मिनिटांनी मसाल्यांना असं छान तेल सुटायला सुरुवात होते आणि त्यांना असं भारी टेक्स्चर सुद्धा येतं. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाणी ॲड करायचं. थंड पाणी कधीही यूज करू नका, गरम पाणीच टाकायचे. तुम्हाला पाहिजे तशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून स्टर करायचं. तुम्हाला जर थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी थोडंसं कमी ॲड करा. आता कढईवर झाकण ठेवायचं. या करीला आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं मस्त शिजवून घ्यायचं आहे. ही करी ना माझी फार फेवरेट आहे, कारण ही ऑलराऊंडर करी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही चिकन बनवू शकता, मटन बनवू शकता, राजमा, छोले, भरपूर असे डिशेस तुम्ही ह्या करीमध्ये बनवू शकता. आता पुढची जी प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये ना आपल्याला बॉइल्ड एग्स ह्याच्यामध्ये ॲड करायचे. आता तुम्ही बॉइल्ड एग्स डायरेक्ट ॲड केले तरी चालतील, पण मी आहे ना त्याला एक स्पेशल तडका देणार आहे ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲड करायच्या आधी. तर चला बघूयात की बॉइल्ड एग्सला तडका कसा द्यायचा ते. इथे आपल्याला 5 ते 6 उकडलेली अंडी घ्यायची.
आता प्रत्येक अंड्याला दोन्ही साईडने असा हलकासा कट मारायचा. असा कट मारल्याने काय होतं, मसाले आणि ग्रेव्ही अंड्याच्या आतपर्यंत शिरतात आणि प्रत्येक बाईटमध्ये त्याचा फ्लेवर उतरतो. सगळ्या अंड्यांना असेच 2 कट मारून घ्यायचे. आता तडक्यासाठी गॅसवर पॅन घेऊन त्यात थोडंसं तेल ॲड करायचं. तेल तापलं की पॅनमध्ये सगळी अंडी ट्रान्सफर करून वरतून थोडंसं मीठ टाकायचं. सोबतच अगदी थोडीशी हळद आणि चिमूटभर काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून अंड्यांना चांगलं टॉस करायचं. मसाल्यांनी अंड्यांना मस्त कोट करून घ्यायचं. सगळ्या अंड्यांना असं हलकंसं फ्राय करून झालं की त्यांना एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. बाजूला 10 ते 15 मिनिटं झालीत आणि आपली करी शिजली आहे. हे बघा किती अमेझिंग टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी आली आहे, तर्री पण छान सुटली आहे. आता करीमध्ये आपण तडका दिलेली सगळी अंडी ट्रान्सफर करायची. वरतून थोडीशी रोस्टेड कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला आणि मुठभर बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करून स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे. कसुरी मेथी आणि गरम मसाल्याने करीचं टेक्स्चर अजून अमेझिंग होतं, फ्लेवर पण भारी येतो. आपली डेलिशियस अंडा करी रेडी झाली आहे. आता तिला सर्व कसं करायचं ते बघूयात. तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती क्विकली आणि इझिली ही एग करी बनते. एकदम सुपर डेलिशियस बनते. माइंड ब्लोईंग अशी ही डिश आहे. सो ही डिश घरी नक्की ट्राय करा आणि जर घरी तुम्ही ट्राय कराल तर मला कमेंट्समध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.